मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। पळसपे या परिसरात आलेले आहोत। वहिनी ज्यांना आज आपण भेटणार आहोत, जान्हवी जितेंद्र ठाकूर, जाऊबाई ज्या आव्हान देणार आहेत जयश्री अनिल राऊत, आणि नणंदबाई त्या सुद्धा आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत, वर्षा नितीन म्हात्रे। आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत। नमस्कार। घ्या उखाणा। गोव्यावरून आणले काजू, जितेंद्र रावांचं नाव घ्यायला मी का लाजू। नका नका लाजू नका, बिलकुल लाजू। तुम्ही संसार रूपी सागरात पती पत्नीच्या नौका, जान्हवीचं नाव घेतो सर्वांनी ऐका। अरे वा, कुठलं बालपण तुमचं? इथलंच। आणि तुमचं? माझं पुण्याचं। पुण्याला कुठे? एरवडा। मग जेल त्यांना झाली का? हो। द्या ओळख करून सगळ्यांची। हे मिस्टर। नमस्कार। ते सासू सासरे। नमस्कार। माझे पप्पा। नमस्कार। या जाऊबाई। नमस्कार। ते दीर। या ननंद आणि हे नंदेचे मिस्टर। नमस्कार नमस्कार। तुमच्या घरी माहेरी कोण कोण? भाऊ, आई आणि पप्पा आणि वहिनी आहे। आई बाबा काय करायचे? पप्पांचं दुकान होतं असलं, म्हणजे कॉस्मेटिक्सचं। आई घरीच असायची। कसं गेलं बालपण? खूप आनंदात। एकदम मस्त। हो मस्त। कधी अशी शाळेतून तक्रार वगैरे आली आहे तुमची? भरपूर वेळा। मस्तीखोर होते मी। हो अजून पण। अरे बापरे। आणि तुमच्याकडे कधी? आमच्याकडे नाही तक्रार नाही अजिबात। शांत आमचे। एकदम शांत। शांत। किती वर्ष झाली हो लग्नाला? 11 वर्ष। 11 वर्ष झाली। तेव्हापासून जास्त शांत झाले। 11 वर्षात ना? नाही, तरी बोलायला आता बोलायला लागले लग्नानंतर। तरी पहिला बोलत पण नव्हते, सगळे बोलतात असं। ती वेळच देत नाही बोलायला। आता पण नाही देत आहेत, बघा ना। त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पण त्याच देत आहेत ना। तुमच्या समोरच आहे सगळं। काय हो, का तुम्ही का एवढं कमी का बोलता? ती बोलते ना। नाही पण 11 वर्ष त्या बोलतायत, त्याच्या पूर्वी पण असे शांत होता? शांतच होतो। कशामुळे? शांत स्वभाव आहे माझा। कशामुळे? पण हा शांतपणा कशामुळे आला? शांत पहिले मी बोलून नाही दिला ना, म्हणून। अच्छा। ताई नंतर बायको। आणि दोघांच्या मध्ये तुम्ही आता जे काय अडकलेले आहात की त्याच्यामध्ये तुम्हाला बोलता पण येत नाही। बरं, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो। लग्न जेव्हा ठरलं तेव्हा ते कसं ठरलं? अरेंज मॅरेज। कळलं मला, पण कसं? हे हिचे नातेवाईक आहेत, म्हणजे बहिणीचे मिस्टरांचे नातेवाईक आहेत। मग काय झालं? त्यांनी सुचवलं हे स्थळ। मग तुम्ही काय केलं? बघायला गेलो। कुठे? उरणला। उरणला। आणि मग काय झालं? ज्या दिवशी एकमेकांना बघितलं तो दिवस आठवतोय तुम्हाला? आम्ही हिच्या मावशीकडे बघायला गेलो तिथे, आणि तिथे बघण्याचा कार्यक्रम झाला। हा, मग बघितलं? किती जण होते? आम्ही आई बाबा, मी आणि यांचे आई बाबा आणि हे 2 जण होते, आणि मावशी हिची। मग तुम्ही एकमेकांना बघितलं, मग काय हसला? हसत पण नव्हते, अजिबात हसत नव्हते। आणि माझ्या माहेरी दाखवायला फोटो त्यांना बोलत थांबा, तरी मी फोटो काढते त्यांचा, तरी लाजत होते नुसते। स्वभावात शांतपणा आहे तो चांगला असतो ना? चांगला असतो। तुम्हाला काय वाटतं? नाही, शांतपणा कधीही चांगला। इकडे कसं काय? इथे तुम्ही आता तुम्हाला समजेल सावकाश। नाही, पण आता 11 वर्ष झाली लग्नाला, पण ज्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर लगेच लग्न ठरलं? 2 महिन्यांनी लग्न ठरलं। पण त्या 2 महिन्यात किती वेळा भेटले? 2-3 वेळा। 2-3 वेळा। कुठे? उरणलाच। तुम्ही उरणला माझा आजोळ, आणि ह्यांचं पण आजोळ उरणलाच। खरं तर आहे ना, नंदेचे मिस्टर हे माझे मामा लागतात, असं आहे। मग ते ह्यांच्याकडे यायचे तेव्हा नंतर भेटायचं। पण तुम्ही दोघेच असे कोणाच्याही नकळत भेटला नाहीत लग्न होईपर्यंत? नाही, मी पुण्याला होते ना तेव्हा। मग तुम्ही पुण्याला गेले नाही? नाही, पुण्याला नाही गेलो। लग्नानंतर डायरेक्ट बोलू द्या ना। लग्नानंतर जायला लागलं। पण त्याच्या आधी नाही? गपचूप जाऊन बाबा कुठेतरी भेटायला येईल, तुला भेटतो वगैरे असं काही नाही? पुण्यातनं थेट इकडे यायचं हा जेव्हा निर्णय झाला तेव्हा काय मनात काय चाललं होतं? ते फिक्सच होतं, पुण्यात नाही देणार, इकडेच उरण मुंबई ह्या साईडलाच देणार। मनाची तयारी होती पहिल्या। मनाची तयारी होती, त्यामुळे इथेच आला। हो ना? बरं, तुम्ही सांगा स्वभाव कसा आहे वहिनींचा? स्वभाव थोडा रागीट आहे, लगेच राग येतो तिला। आणि राग आल्यावरती आवाजाने व्यक्त करतात की शांत राहतात? आवाजाने, म्हणजे एखादी वस्तू आपटून राग व्यक्त करतात। का हो असं? तो जास्त म्हणजे असं वस्तूवर काढायचा राग।
असं. कुठल्या कुठल्या गोष्टीवरून पटकन राग येतो? सगळ्या गोष्टीवर. सगळ्या गोष्टीवरून येतो. तुमच्याबद्दल बोलायला लागल्यावर पटापट आवाज यायला लागला तिकडनं बाहेर? हा, मग लगेच येणार. नाही ती नाही का आता म्हणजे चान्स भेटला ना, मग सोडणार कसं. पण आता मला सांगा, यांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? तिचा राग कमी झाला पाहिजे. 11 वर्षात एवढं राग वाढण्याचं कारण काय? नाही, पहिल्यापासून तसेच एकूण ते एक होते ना, म्हणजे सगळ्या 4 भावांमध्ये एकटीच होते. पहिल्यापासून तिकडे पण लाड, आता इथे पण एकटीच आहे, मग लाड. नाही ना, पण राग थोडा कमी झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. तर काय केल्याने राग कमी होईल? माझ्या मनासारखं वागा ना, मग माझा राग कमी होईल. म्हणजे काय करायचं आता? पण ते काय करतात, म्हणजे मी कधी आता बोलले ना की असं करा, तर ते लगेच नाही करत, थोडे उशीर लावतात. मला कसं लगेच केलं, मनातली इच्छा लगेच पूर्ण करायची. या माऊलीचा राग शांत. हा, बाबांना विचारतो, बाबा काय सांगताय, कसं वाटतं सुनेबद्दल काय सांगणार? व्यवस्थित. 11 वर्ष तुम्ही या घरात सगळे आवाज ऐकताय, मुलाचा आवाजच येत नाहीये, मग सुनेला सल्ला काय देणार? राग शांत केला पाहिजे. सगळ्यांचं एकमत आहे. पण सासूबाई तुम्ही सांगा. त्यांनी फक्त राग शांत ठेवा, बाकी सगळं मजेत आहे. आणि तसंच ती सगळ्यांना मिळून मिसळून राहते. म्हणजे बरं, कोणाशी बोलताना म्हणजे आदर करते, आल्या गेल्यानंतर सगळ्यांचं स्वागत करते. फक्त तिची एकच गोष्ट वाईट आहे की ती राग येते आणि रागाच्या भरात मग कुठली वस्तू हातात असेल ती आपटून देते आणि मुलांच्यावर ना म्हणजे सगळ्यांच्यावर सारखा ताव काढते ती, म्हणजे राग काढते. हे सगळं तिने सोडावं, बाकी काही आमचा तिचा ऑब्जेक्शन नाहीये. होय ना, फक्त राग. फक्त राग तिचा आहे तो शांत करावा. मी तिला असं तिने सांगावं की आई काय काम नाही करत, मलाच करायला पडते, हे असं काय तिने सांगावं. काय हो? नाही करतात, सगळं करतात त्या माझ्या जोडीला. तरी राग राग करता तुम्ही? मला राग काय येतो, मी मुलांना ओरडते ना, तर मग मी ओरडल्यावर हे जवळ घेतात. मुलांना का आपण राग करतो? शिस्त लागण्यासाठी. पण हे लाड करतात, मग ते लगेच मग माझं हे करतात, ते माझं ऐकतच नाही. मग म्हणून तुम्ही यांच्यावर राग काढता? मग ते पण तसेच करतात, ते अजिबात नाही ओरडत. जाऊबाई काय म्हणतायत? जाऊबाई बिचाऱ्या गप्प बसले. त्या शांत. बोला जाऊबाई. काय नाही, तिचा स्वभाव वगैरे चांगला आहे, सर्व मिळून मिसळून राहते ती, व्यवस्थित सगळं चांगलं आहे. तुम्ही आधी आलात या घरात की त्या आल्या? पहिला मी आली. तुम्ही आले? हो. आणि तरी तुमचा आवाज पूर्ण दाबून टाकला. हो ना? मला जास्ती असं बोलायला वगैरे आवडत नाही, मी शांतच आहे. खूप छान आहे ती. म्हणजे काही प्रोग्राम वगैरे असला की मला पहिला कॉल येतो, ताई असं असं आहे, करायचं का? म्हणजे सगळं वेळ वगैरे तुम्हीच ठरवा वगैरे, सगळं माझ्यावरच असतं. आणि मी आले की म्हणजे पाहुणचार वगैरे छान करते, माझ्या मुलांना बघते आल्यानंतर. स्वभाव पण खूप छान आहे. दादापेक्षा ती उलट मन मिळावं आहे सगळ्यांमध्ये. दादा त्यांचे नातेवाईक आहेत ना. असं नाही. आम्ही आलो तर आमची मस्त जेवणाची सोय मस्त करते ती. आणि तिची जर काय कंप्लेंट आली तर ती माझ्याचकडे येते, कारण की मी लग्न जमवलेलं आहे. त्याच्यामुळे तिचं जे काय झालं घरात काय ते पहिला मला फोन येणार, खास करून सासूंचा येणार. जावई आम्हाला लय चांगले भेटलेत, गुणी आहेत. आमच्या मुलीपेक्षा आम्हाला जावायचं चांगलं हे वाटतं, त्याच्याबद्दल चांगले आदर बिदर चांगले त्या गोष्टीचे. नमस्कार. तिचा स्वभाव खूप चांगला आहे, सर्वांशी मिळून मिसळून. आणि हे जे काय आहे सर्व काय प्रोग्राम कुठलं काय अरेंज करायचं हे सर्व काय करणारी तीच आहे. तिचे जे काय म्हणजे कला तिच्याकडे खूप आहे. हे रांगोळी पाहिलं किंवा कुठल्या गोष्टीमध्ये तिला या बाबतीत प्राधान्य देते, आवड आहे पहिल्यापासून. सर्व म्हणजे ते आल्यापासून आमच्या घरात दिवाळी असू दे, दसरा असू दे, रांगोळी किंवा काय अजून असे इतर कार्यक्रम ती अगदी व्यवस्थितपणे पार पाडते. आता बघा इतकं सगळं आहे, मग तो एक गुण सोडला तर किती बरं होईल ना. आता सोडणार. कधीपासून? आजपासून. बघा. हो नक्की. बरं झालं मी आज आलो. मग मला सांगा, कोरोना संपल्यावर लॉकडाऊन गेल्यानंतर पहिल्यांदा कुठे फिरायला घेऊन जा? पुण्याला माहेरी. 1.5 वर्ष झालं माहेरी गेलेलं नाही. तुम्हाला अस्वस्थ झालंय, कधी एकदा सोडतो असं झालंय. त्यांना मोकळा श्वास हवाय आणि म्हणून ते एकदा सोडून येतो. नाही करमत नाही. मी माहेरी गेल्यावर पाठवत नाही. नाही पाठवत. ते बोलतात की मग घर शांत होतं, घरात कालवा करणार कोण असतं ना. त्याला भांड्यांच्या आवाजाची सवय झाली ना. आणि भांड्यांना पण यांची सवय झाली. एक दिवस माहेरी गेली की भांडी पण म्हणत असतील, अरे रे मला आज कोणी आपटलं नाही. बरं, या गप्पा सुरू असताना आता एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. तुमचे डोळे बंद करणार आणि मग स्पर्शाने तुम्हाला पदार्थ ओळखायचे. तुम्ही जर ते अचूक समोर ठेवलेला पदार्थ जर स्पर्शाने ओळखला तर या माऊलीला सोन्याची नथ तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया काय होणार. शेंगदाणे. चला, अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. डाळ आहे. कसली? थांबा, बोलू नका कोणी. चण्याची. अभिनंदन.
फणसाच्या बिया. अरे वा, बघितलं शांत राहून केवढं महत्वाचं काम केलं. अभिनंदन. ही सोन्याची नथ झी मराठीकडून तुम्हाला मिळाली. थँक्यू. किती वर्षापूर्वी लग्न करून तुम्ही सासरी गेला? 15 वर्ष झाली. तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? नाही, लव्ह मॅरेज. अरेंज कम लव्ह मॅरेज. कसं काय ते? मामाकडे आले. मी मामाकडे गेले होते तेव्हा लग्नामध्ये मला हे दिसले आणि 2 दिवस मागे पुढे करून करून मग प्रपोज केलं. नाही, पण तेव्हा मागे पुढे कोण करायचं? हे आता मागे पुढे कोण करतं? आता ते मागेच, मी पुढे. हो ना. पण तेव्हा दोन्ही घरांनी मान्यता दिली होती? नाही, 2-3 वर्ष मी नाही सांगितलं घरामध्ये. कॉलेज चालू होतं, लपून वगैरे भेटायचो. मी उरणला जायची, ते पनवेलला यायचे. आणि नंतर मग शेवटी मी विचार केला की लोकांनी सांगण्याआधी मीच सांगावं घरी. मग सांगितलं? हो, मग मी बाबांना आणि आईला सांगितलं. पण बाबा बोलले तू बघितलंस ना, मग ते छानच असणार. वा. त्याच्यामुळे बाबांचा आणि आईचा विश्वास आधीपासून होता माझ्यावर, ती करेल ते चांगलंच करेल. फक्त थोडा दादा रागवला होता, पण नंतर सगळं शांत झाला 7-8 दिवसांनी. तो अजून शांत आहे. हा, नाही पण तेव्हा त्याने रुद्ररूप धारण केलं होतं. होय ना? हा, तेव्हा पहिल्यांदाच त्याने तसं केलं होतं. आणि नंतर मग छान झालं सगळं. मला भेटायचं बोलला, मी ठीक आहे. आणि भेटल्यानंतर ते आवडले त्याला. काय कसं वाटतंय नणंदबाई बोलतायत तर? चांगलं वाटते. तुमचं कसं लग्न जमलं? अरेंज मॅरेज. तुमचं माहेर कुठलं? बोरवली, मुंबई. मग शहरात एकदम असं गावात यायचं असं काय तेव्हा टेन्शन आलं? नाही, असं काही वाटलं नाही. मग तुमचा बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला होता? ते उरणला झालं. सगळं यांचं उरण. मी पहिल्यांदा गेले आणि त्याच्यानंतर सगळ्यांची लाईनच लागली तिकडे उरणला. हो. आता मगाशी त्या वहिनींबद्दल बोललात, या वहिनींबद्दल काय? ही वहिनी खूप शांत आहे. म्हणजे पुढाकार तिचा असतो आणि मागे सगळं करायला ही असते. पण हिचा स्वभाव खूप शांत आहे. पण अरेंज करणारी ती आहे आणि ही सगळं मदत करणारी ही आहे. आणि दोन्ही भाऊ? ते तर खूप छान आहेत. तुमच्या वहिनीने तर ठरवलं आता मी राग कमी करणार. हो. पण असं बोलल्या तसं करतील त्या? शक्यता जरा कमी आहे, पण थोडंसं होईल बहुतेक. तुम्हाला शब्द दिलाय आता बघतो. आता काय आम्ही यायला गेलो. आजपासून माझ्या मिस्टरांची जबाबदारी नाहीये, तुमची आहे. बघा तुम्ही आता राग कमी करा, नाही तर मला तिकडे चटके बसतील. तुम्हीच सांगा, या दोघींपैकी कोणी जिंकावं असं तुम्हाला वाटतं? आता माझी बायको जिंकली पाहिजे असं वाटेल ना मला. तुम्हाला कोणी जिंकलं पाहिजे असं वाटतं? साहजिक माझी बायको. आज बहिणीला विसरला. आज बहिणीला विसरला भाऊ. बाबा तुम्ही सांगा. चला, शक्यतो मुलगी जिंकेल चांगली. सासूबाईंकडे द्या, बघूया त्या आता कोणाची बाजू घेत आहेत. नाही, सुनबाई पण जिंकली तरी मला आनंदच आहे. झालं म्हणजे आता आई आल्यानंतर साडी नेसेल ती कधीतरी. भाऊ काय म्हणतोय बघूया. बहीण जिंकली तरी चालेल. आता या दोघींमध्ये ताई. चला बघूया आता या दोघींपैकी कोण जिंकणार आणि पुढच्या खेळात जाणार. खेळ सोपा आहे. तुमच्या घरामध्ये 10 कारली आम्ही लपवून ठेवलेली आहेत. तर ती कारली तुम्ही गोळा करून आणायची. तुमच्या दोघींपैकी सर्वात जास्त गोळा करून इकडे कोण येणार आधी त्या जिंकणार. 30 सेकंदाची वेळ. तुमची वेळ सुरू होते आत्ता. वीस सेकंद झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. तुम्ही एकही नाही. आणि आता या ठिकाणी ही 2 मात्र कारली ताई तुम्ही शोधून आणली. अभिनंदन. त्यामुळे स्वाभाविक आहे या खेळात तुम्ही जिंकलेले आहात. वहिनी तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. आता वहिनी आणि नणंदबाई काय कॉम्बिनेशन आहे बघा. पण आता तुम्हाला मला विचारायचं आहे, आता तिकडे किती जणांचं कुटुंब आहे? सासू आहे, दीर, जाव, मिस्टर, माझी 2 मुलं आणि दीराला 1 मुलगा आहे. आमची जॉईंट फॅमिली आहे 7 जण. पण तुम्ही माहेरी राहायला कधी येता का? हो, येते ना. किती दिवस येता तेव्हा? 2-3 दिवस राहते. खूप तक्रारी शाळेत नाही यायच्या? भरपूर. इथे आल्यानंतर सुद्धा तक्रारी आल्या. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? पप्पांची मागेल, त्यांना त्रास दिला, आणि आई बाबांची. का?
कधी रागात तो वाईट भरपूर बोलले असेल त्यासाठी, आणि ताईंना पण कधी चुकून केला असेल शब्द तर. पण तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची तर मी दादाची मागेन, कारण त्याला आधी आवडलं नव्हतं माझं लग्न करणं, पण आता तो खुश आहे, खूप खुश आहे. कारण माझ्यापेक्षा तो त्यांच्यावर म्हणजे त्याच्या भाऊजींवर खूप प्रेम करतो, आणि आई वडिलांची कधी दुखवलं असेल, आणि खास करून माझ्या मिस्टरांची खूप त्रास देते मी त्यांना. आज वहिनीच्या डोळ्यात पाणी आलंय, काय वाटतंय? आज कुठेतरी तिला स्वतःबद्दल काहीतरी वाटलं असेल, म्हणजे माझा एक गुण आहे तो मी कमी करायला हवाय, राग कमी करणं, तर ती आणखीन आमच्या मनामध्ये राज्य करेल सगळ्यांच्या. आणि आज तर ठरवलंय त्यांनी. हो, ठरवलंय. तुम्ही स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करा? माझा पण थोडासा रागिष्ट स्वभाव असेल तर मी कमी करेन. कोणाला जर दुखवत असेल त्याच्या पुढे तर कंट्रोल करेन सगळ्यावर. तिच्या मिस्टरांना विचारा तुम्ही. काय हो, काय कमी केलं पाहिजे? तिने अगोदरच कबूल केलेलं होतं की दादा लग्नाच्या अगोदर ती म्हणजे तिला घाबरत होता, त्याच्यानंतर माझी हालत तिकडे तशीच झाली हे समजून जावं. काय हो, का असं करता? असं काय आणि मला फोन असतो त्यांचा मग. हो ना. हा, तसे ते मगाशी बोलले की मला फोन करतात, तसे ते मला फोन करतात. हे एकमेकांना फोन करतात मला आज कळलंय. कळलं का? बघितलं, माहित नव्हतं मला, म्हणून ते एकमेकांवर प्रेम करायला लागले. वाटलं की असं म्हणजे कधी राहायला दोघांचं दुःख सेमच आहे, समदुःखी. नंतर तुमचं मलम लावतो मी. काय बिचारे समदुःखी आहे. याच्यावरून तुम्ही दोघी जणी काय असाल? नाही, आरती करायची झाली या दोघींची. हा, अनेक आरत्या आहेत, सुख करता दुःख करता, दुर्गे दुर्गट भारी, तर यांच्यासाठी कुठली कराल? दुर्गे 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 भारी. स्पेशली माझ्यासाठी होईल ती, त्यांच्यासाठी नाही, पण असेच आनंदात राहा. एकीकडे ताई आहे आणि एकीकडे वहिनी आहे, सून आहे आणि मुलगी आहे. कोण जिंकणार आता पैठणी? बघूया, बाबांपासून सुरुवात. सुने नाही, आई मुलगी. मुलगी. ह्या दोघांनी ना वाटून घेतलंय. एकदा बाबा म्हणाले की आई. जाऊ बाई, ताईला पैठणी भेटली. ताईला. बर, मुलीने जिंकावं असं वाटतं. मुलीने जिंकावं. तुम्हाला? बायकोनी. राहायचंय मला घरात, म्हणून बायकोच जिंकावी असं वाटतं. त्यांना पण राहायचंय घरात. दादा? बहिणीने. बहिणीने. चला आता बघूया कोण जिंकणार पैठणी. इथे पैठणीचा खेळ, आणि या खेळात कोण पैठणी जिंकणार बघूया. तांदूळ आहेत तुमच्या समोर, आणि त्या तांदळांच्या खाली मेथीचे दाणे आहेत. जी ताटली आहे त्यातून बाहेर न पडता शांतपणे एक एक मेथीचा दाणा गोळा करायचा आणि तो बाजूच्या वाटीत ठेवायचा. पण तो ठेवत असताना जर वाटीत तांदूळ आला तर उपयोग नाही. हां, वेळ 30 सेकंदाची. 30 सेकंदामध्ये तुमच्या दोघींपैकी सर्वात जास्त मेथीचे दाणे अचूक जे गोळा करणार, खाली एकही तांदूळ न पडू देता, हे पण महत्त्वाचं आहे. आज सगळं कडूच खेळ आलेले आहेत. पहिलं कारलं होतं, आता मेथी. त्यामुळे दोन्ही गोड मानून घ्या असं म्हणत या दोघींपैकी जे कोणी जिंकणार ते ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. बघूया इथे किती आहेत. मोजणं जरा कठीण आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ती बघू वाटी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. अभिनंदन.
झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या खेळात बाजी मारलेली आहे नणंदबाईंनी. नणंदबाईंना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.